आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असे डोसे। हे डोसे आपण मुरमुऱ्यांपासून बनवणार आहोत। हे डोसे अतिशय मऊ लुसलुशीत व अतिशय जाळीदार असे बनले जातात। सोबतच आपण टोमॅटोची खमंग अशी चटणी देखील बनवणार आहोत। रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ इथे मी जाड पाहून घेतलेला आहे। तुम्ही इडलीचा तांदूळ किंवा उकडा तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ घेऊ शकता। आता सोबतच यामध्ये मी अर्धा टीस्पून मेथी दाणा घातलेला आहे। मेथी दाणा घातल्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते। आता याला स्वच्छ आपण 3-4 पाण्याने स्वच्छ असा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ असा स्वच्छ चोळून धुवायचा आहे, कारण पावडर वगैरे यावरती लागलेली असते तर ती सर्व निघून जाते। तांदूळ इथे स्वच्छ धुवून झालेला आहे। यामध्ये आता आपण पाणी घालून याला किमान 6 ते 7 तास भिजू द्यायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस असतील तर याला 5 तास भिजलं तरी पण पुरेसं होतं। इथे 6 तास झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता तांदूळ छान व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे। आता हे पाणी आपण काढून टाकू। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ सर्व मी घेतलेला आहे। आता लागेल तसे यामध्ये पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे छान अशी बारीक पेस्ट मी तांदळाची करून घेतलेली आहे। छान बारीक वाटलं गेलेलं आहे। जितकं याला बारीक वाटाल तितके तुमचे डोसे जाळीदार बनतात। याला आता मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे। तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये काढलं तरी चालू शकेल, परंतु शक्यतो करून इडलीचं पीठ किंवा डोशांचं पीठ हे डब्यामध्ये काढलं ते जास्ती प्रमाणामध्ये फर्मेंट होतं। त्यासोबतच मी ज्या कपाने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच कपाने मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत। 3 कप इथे मी मुरमुरा घेतलेला आहे। ज्या मुरमुऱ्यांची आपण भेळ करतो तेच हा मुरमुरा घेतलेला आहे मी। आता याला 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही नुसता 2-3 वेळा धुवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। इथे मी नुसता मुरमुरा असा धुवून घेतलेला आहे। याला देखील आता आपण फाईन असा वाटून घ्यायचा आहे। मुरमुरा देखील आपला वाटून झालेला आहे। तांदळाच्या पेस्टवरतीच आता याला आपण काढून घेऊयात। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। छान व्यवस्थित चमच्यानेच आता हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला हाताने फेटून घ्यायचं आहे। याला एकाच डायरेक्शनमध्ये हाताने असं किमान 3 ते 4 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे। असं फेटलं गेल्यामुळे डोसे आपले अतिशय जाळीदार व मऊ लुसलुशीत बनले जातात। इथं आता हे फेटून झालेलं आहे। डब्याला आता आपण झाकण लावून रात्रभरासाठी हे ठेवून द्यायचं आहे। चटणी करण्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की 5-6 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत। 2 टोमॅटो मिडियम साईजचे बारीक चिरून घातलेले आहेत। टोमॅटो तेलावरती असा थोडासा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाला की मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे। मिनिटभर इथे झालेलं आहे। व्यवस्थित आता हे परतून घेऊ। यामध्ये थोडीशी आता चिंच घालायची आहे, यामुळे छान चव येते। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, यामुळे छान चटणीला कलर येतो। आता हे झालेलं आहे। थंड झाले की याला वाटून घ्यायचं आहे। फोडणीचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे। 1 चमचाभर यामध्ये तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। 5-6 कढीपत्त्याची पाने घालायची। खमंग ही फोडणी चटणीवरती ओतायची। खमंग अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे। आता आपण डोसे करायला घेऊ। पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता भरपूर सारे बबल यामध्ये तयार झालेले आहेत। यावरूनच आपल्याला कळतं की डोसे आपले छान जाळीदार होणार आहेत। छान पीठ इथे आपलं फर्मेंट झालेलं आहे। डब्यामध्ये असं पीठ ठेवलं की छानच फर्मेंट होतं। गॅसवरती आता आपण तवा ठेवलेला आहे। आता तेल न वापरता किंवा तूप न वापरताच आपण हे डोसे बनवणार आहोत। तवा गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। थोडंसंच बॅटर यावरती घालायचं आहे। हे डोसे जास्ती पातळ पण करायचे नाहीत आणि जास्ती जाड पण करायचे नाहीत। मिडियम साईजचे हे डोसे करायचे आहेत, त्यामुळे छान जाळीदार होतात हे। व्यवस्थित आता हे पसरून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान जाळीदार हे डोसे झालेले आहेत। आता याला आपण पलटी करून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने थोडंसंच याला शेकून घ्यायचं आहे।
छान मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा तयार झालेला आहे। असेच आता आपण आणखी एक डोसा करून घेऊ। व्यवस्थित याला पसरून घेऊ। हे डोसे तुम्ही दुपारच्या जेवणासाठी करू शकता किंवा टिफिनसाठी देखील करू शकता। छान वेगळ्या प्रकारचे व छान चवीचे असे हे डोसे बनले जातात। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। इथे तुम्हाला मी तोडून दाखवते। छान मऊ लुसलुशीत असे डोसे झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। छान व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे व मऊ लुसलुशीत असे हे डोसे झालेले आहेत। चटणीसोबत तर अतिशय खमंग लागतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।